निश्चितच तो त्या जीवनमुक्तीच्या मार्गावर जातो। ही एक छोटीशी सवय आहे। त्यावेळेस त्याला वाटते की आपली एक छोटी सवय आहे, परंतु ही छोट्या छोट्या सवयीमधूनच मनुष्य आपले जीवन जगत असतो। आणि ज्यावेळेस त्याला आपल्या जीवनाच्या वेळेची चिंता होते, त्याला माहित होते की आपण हे जीवन आहे, क्षणभर सुख आहे, ते निश्चितच आपल्याला जीवनभर पुरणार नाही। या गोष्टीने तो चिंतित राहतो। आणि जो प्रमादी असतो त्याला माहित असते की हे आजच्या रात्रीतून आपल्याला या रात्रीमधून समजते। तर भगवंतांनी ही जी गोष्ट सावधली ती जे भिक्षू भगवान बुद्धांकडून ध्यानाची एक विधी शिकून अरहतपद प्राप्त करण्याच्या हेतूने जंगलात एकांतवासात निघून गेला। जरी त्याने खूप परिश्रमाने ध्यान केले तरी त्याला अर्धांत्व पद मिळणे फार कठीण झाले होते। अशा प्रकारे आजचा जो विषय आहे तो दोन ठिकाणी विभागलेला आहे। त्याचे दोन भाग झालेले आहेत आजच्या विषयामध्ये। एक पहिला भाग आहे प्रमादी व्यक्ती आणि दुसरा विषय आहे अप्रमादी व्यक्ती। असे दोन भाग झालेले आहेत। आता प्रमादी कोणाला म्हटलेलं आहे की जो कायावाच्या मनाने सदैव अकुशल कर्म करतो त्याला प्रमादी म्हटलेला आहे। प्रमाद म्हणजे अकुशल कर्म करणारा तो प्रमादी, आणि कुशल कर्म करणारा तो अप्रमादी। म्हणजे तो कधीही कायेने वाचेने आणि मनाने अकुशल कर्म न करता तो कुशल कर्म करत राहतो, त्याला अप्रमादी व्यक्ती असे म्हणतात। आणि आजच्या विषयामध्ये जो अप्रमादी आहे, जो व्यक्ती अप्रमादाने जीवन जगतो त्याची प्रगती तो करू शकतो, स्वतःची प्रगती करू शकतो। प्रमादी माणूस हा प्रगती करू शकत नाही। आणि ही जी गोष्ट सांगितलेली आहे, ही जी गाथा झालेली आहे, ती एका भिक्षूसाठी ही गाथा आणि ही गोष्ट त्या एका भिक्षूसाठी सांगण्यात आलेली आहे। आणि ती कशा प्रकारे सांगितली की एकदा भगवान तथागत बुद्धाकडून ध्यानाची जे एक विधी शिकून अर्थपद प्राप्त करण्याच्या हेतूने एक भिक्षू भगवान तथागताकडून एक तो ध्यानाची विधी शिकला। आणि त्याची ती विधी शिकून तो अर्थपद प्राप्त करण्याचा त्याचा हेतू होता। आणि त्या हेतूला घेऊन तो जंगलात एकांतवासात निघून गेला। जंगलामध्ये कारण ती विधी प्राप्त करण्यासाठी अर्थपदाची विधी, मग तो